नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना येथून. प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून शेतकरी कुटुंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण. मोजणी होऊन 2 वर्ष उलटली तरी जमिनीचा ताबा न मिळणे आणि शेजारील शेतकऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून चिखली, तालुका बदनापूर येथील एका शेतकरी कुटुंबाने 20 एप्रिल 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहपत्नी आमरण उपोषण सुरू केले आहे. काय आहे नेमके प्रकरण? बदनापूर तालुक्यातील चिखली येथील शेतकरी द्वारकीनाथ काशीनाथ दुर्गुळे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची गट क्रमांक 332, 333, 334 आणि 335 मध्ये जमीन आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी या जमिनीची रीतसर मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मोजणीनंतरही शेजारील शेतकरी त्यांच्या हक्काच्या जमिनीचा ताबा देण्यास साफ नकार देत असून उलट त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. यांच्या विरोधात आहे तक्रार. उपोषणकर्ते दुर्गुळे यांनी अर्जात नमूद केल्यानुसार दक्षिण दिशेला असलेले भरत मच्छिंद्रनाथ दुर्गुळे गट क्रमांक 333, पश्चिमेकडील कैलास दगडूबा दुर्गुळे, किरण दगडूबा दुर्गुळे, रेखा किरण दुर्गुळे, दत्ता बाबूराव काफरे, गोपीचंद बापूराव दुर्गुळे गट क्रमांक 332, 335 आणि उत्तरेकडील विठ्ठल जगन्नाथ दुर्गुळे व संतोष जगन्नाथ दुर्गुळे गट क्रमांक 356 यांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकत घेतलेल्या जमिनीचा ही वाद. विशेष म्हणजे गट क्रमांक 332 आणि 335 मधील जी जमीन दुर्गुळे यांनी गोपीचंद बापूराव दुर्गुळे यांच्याकडून कायदेशीररित्या विकत घेतली होती, त्या जमिनीचा ताबाही आज रोजी त्यांचे वारस सोडण्यास तयार नाहीत. या संदर्भात वारंवार विनंती करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषणाचे पाऊल उचलल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. द्वारकीनाथ दुर्गुळे, मंगलबाई दुर्गुळे, विनायक आणि कार्तिक दुर्गुळे यांनी यापूर्वीच 15 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात याबाबत लेखी निवेदन दिले होते. 2 वर्षांपासून मोजणी होऊनही जर ताबा मिळत नसेल आणि शेजारील लोक त्रास देत असतील तर जगायचे कसे, असा संतप्त सवाल या कुटुंबाने उपस्थित केला आहे. जोपर्यंत जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा या कुटुंबाने घेतला आहे. आता या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना. दादा, काय सांगणार आहात तुम्ही? नमस्कार. द्वारकीनाथ काशीनाथ दुर्गुळे, माझा गट नंबर 334, 333 त्याच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण काय ना किरण दगडूबा दुर्गुळे, कैलास दगडूबा दुर्गुळे यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि माझ्या लक्ष्मीच्या नावावर 333 आणि 332 आणि 335 त्यामध्ये 3 एकर जमीन आहे आणि सदरील त्यांची जमीन समोरच्या गटामध्ये असल्यामुळं आमच्या घरच्या लोकांना ते म्हणजे पुढच्या गटात जा आणि ही जमीन सोडून द्या असे म्हणाला. तुमची मागणी काय? आमची 334 आणि 333 मधली अतिक्रमण त्यांनी सोडून द्यावं आणि आमची जमीन आम्हाला परत मिळायला पाहिजे. सांगणार आहात दादा? नमस्कार. मी कार्तिक दुर्गुळे. मी माझ्या जमिनीची मोजणी केली होती 3 वर्षाआधी. 2 वर्षाआधी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं. त्यांनी आश्वासन दिलं होतं जमीन ताबा मिळवून देण्याबाबत, तरी त्यांनी ताबा मिळवून दिलेला नाही. तरी आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत. ताबा मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.